भारतरत्न मिळवणारे पहिले मराठी व्यक्ती कोण होते माहितीये? हे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी इतके मोठे कार्य केले की त्यासाठी त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न प्रदान केले गेले. चला सांगतो. 18 एप्रिल 1858 रोजी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मुरुड गावात झाला. 1884 साली गणितात BA झाले. 1891 साली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मग 2 वर्षानंतर कर्वेंनी त्यांच्या एका मित्राच्या विधवा बहिणीशी म्हणजे गोदूताईंशी पुनर्विवाह केला. या विधवा विवाहामुळे कर्वेंवर, त्यांच्या भावावर आणि अख्ख्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यांच्या विरोधात अनेक लेख लिहिले गेले. पण मग यातूनच सुरू झाले स्त्रियांसाठी एक आजीवन कार्य. लहान वयातच विधवा झालेल्या मुलींसाठी कर्वेंनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था 1893 साली स्थापित केली. 3 वर्षांनी मग यालाच अनुसरून अनाथ बालिकाश्रमाची सुद्धा स्थापना केली. या अनाथाश्रमात बालिका विधवांच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय केली गेली. पुण्यात सदाशिव पेठेत पेरुगेट जवळ या संस्थेचे ऑफिस होते. मग 1899 साली पुण्यात प्लेगची साथ आल्यानंतर हे अनाथाश्रम तेव्हाच्या पुण्याबाहेर म्हणजे हिंगणे या गावी हलवण्यात आले. तिकडे 6 एकर जमीन देणगी म्हणून मिळाली होती. तेव्हा कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दिवसभर शिकवायचे. मग संध्याकाळी हिंगण्याला आश्रमात चालत जायचे आणि मग पुन्हा सकाळी उठून पुण्यात यायचे. 1907 साली महिला विद्यालयाची स्थापना केली गेली आणि अनाथ आश्रमाच्या शेजारीच एक बिल्डिंग बांधली गेली. इथे सुरू झाले निवासी महिला विद्यालय, मुलींसाठी पहिले बोर्डिंग स्कूल. काही वर्षातच जपान विमेन्स युनिव्हर्सिटी हे पुस्तक कर्वेंच्या वाचनात आले. त्यात जपानमधल्या महिला विद्यापीठाची माहिती होती. यावरून प्रेरणा घेत कर्वेंनी 3 जून 1916 साली इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटीची स्थापना केली. या विद्यापीठासाठी त्या काळच्या बॉम्बे, मद्रास आणि बंगाल प्रॉव्हिन्समध्ये फिरून याचा प्रचार करून देणग्याही मिळवल्या. आता या विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे उच्च शिक्षण मातृभाषेतच दिले जाई आणि इंग्लिश ही सेकंडरी लँग्वेज होती. पुढे सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी या विद्यापीठाला 15 लाख रुपये देणगी दिली आणि तेव्हापासून त्यांच्या आईच्या नावाने हे ओळखले जाऊ लागले, म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT विद्यापीठ. हळूहळू या विद्यापीठाचा विस्तार वाढत गेला. कर्वे 13 महिने युरोप, अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडात फिरले. तिथली महिला विद्यापीठे कशी चालवली जातात हे शिकण्यासाठी. समाजसेवा आणि स्त्री शिक्षणासाठी महर्षी कर्वेंनी त्यांचे पूर्ण जीवन वेचले. यासाठी 1958 साली त्यांना भारतरत्न प्रदान केले गेले. व्हिडिओ जर आवडला असेल तर स्त्री शिक्षणाच्या या शिल्पकारासाठी एक लाईक नक्की करा आणि पुढे फॉरवर्ड करा.